नमस्कार शेतकरी मित्रांनो. महसूल गाव गप्पाच्या या नवीन आणि अत्यंत महत्त्वाच्या विश्लेषणात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. शेतात जाण्यासाठी रस्ता असणं हा आपला मूलभूत हक्क आहे, बरोबर? पण अनेकदा ह्याच रस्त्यावरून वाद होतात आणि रस्ता अरुंद असल्यामुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर न्यायला मोठी अडचण येते. यावरच एक जबरदस्त उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने 22 मे 2025 रोजी एक ऐतिहासिक शासन निर्णय म्हणजेच GR काढला आहे. आता केवळ पायवाट नाही, तर ट्रॅक्टर जाईल एवढा रुंद रस्ता मिळणार. आणि सर्वात भारी गोष्ट म्हणजे ह्या रस्त्याची अधिकृत नोंद आता 7-12 उतार्याच्या इतर हक्कात होणार आहे. चला तर मग या निर्णयाची सविस्तर माहिती अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आजच्या या विश्लेषणात आपण नेमक्या कोणत्या गोष्टी पाहणार आहोत ते थोडक्यात पाहूया. आपण आधी जुने कायदे आणि त्यातल्या अडचणी समजून घेऊ. त्यानंतर नवीन रस्त्यांची रुंदी किती असेल, 7-12 वर नोंद कशी होईल, शासनाने दिलेली 90 दिवसांची कडक मुदत काय आहे आणि प्रत्यक्ष पाहणी कशी केली जाईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण घेणार आहोत. शेवटी या बदलांचा आपल्यासाठी काय फायदा आहे याचाही एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढूया. तर सर्वात आधी सुरुवात करूया ती म्हणजे या संपूर्ण प्रकरणाच्या ऐतिहासिक संदर्भापासून. म्हणजे ही अडचण नेमकी सुरू कुठून झाली आणि शासनाला हा निर्णय का घ्यावा लागला ते पाहूया. बघा, पूर्वीची परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती यात खूप मोठा फरक आहे. 1966च्या सुमारास जेव्हा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा आला, तेव्हा शेती प्रामुख्याने बैलजोडीने आणि बैलगाडीने व्हायची. त्यामुळे तेव्हा त्या अरुंद पायवाटा किंवा छोटे रस्ते अगदी पुरेसे होते. पण आता काळ बदललाय. आता शेतीचे पूर्णपणे यांत्रिकीकरण झाले आहे. ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि हार्वेस्टर यांसारखी मोठी अवजारे शेतात नेणे आवश्यक बनले आहे. पण हे जुने अरुंद रस्ते या मोठ्या यंत्रांसाठी खूपच डोकेदुखी ठरत आहेत. मशीन शेतात न्यायचे कसे, हीच ती सगळ्यात मोठी समस्या होती, जी शासनाने आता अगदी अचूक ओळखली आहे. आणि म्हणूनच या मोठ्या समस्येवर शासनाने एक भक्कम उपाय शोधला आहे. तो म्हणजे नवीन रस्त्यांची रुंदी. आता शासनाने यांत्रिकीकरणाच्या या नव्या युगासाठी रस्त्यांची काही नवीन मानके निश्चित केली आहेत. हा आकडा आता कायम लक्षात ठेवा. 3 ते 4 मीटर. नवीन शासन निर्णयानुसार आता सक्षम अधिकारी शेतीसाठी किमान 3 ते 4 मीटर रुंद रस्ता उपलब्ध करून देणार आहेत. जुन्या त्या बारीक पायवाटा आता विसरा. आता एवढा रुंद रस्ता देण्याचा स्पष्ट निर्देश शासनाने दिले आहेत. यामागचा मुख्य उद्देश काय? तर आपली मोठी कृषी अवजारे आणि काढलेला शेतीमाल अगदी सुरक्षितपणे आणि वेगाने शेतातून बाहेर काढता यावा. खऱ्या अर्थाने हा बदल शेतीच्या प्रगतीला मोठी चालना देणार आहे. पण आता